तर आज घेतले हे मी 8,000चे शूज आहेत. तर तुम्ही ह्याच्यामध्ये हे 2 बॉक्स बघतात. तर आज हे शूज मी का घेतले आणि मला कसे भेटले ते तुम्हाला सांगतेच आहे मी. तर सगळ्यात पहिला मी चप्पलसाठी तिथे गेली होती. तर सगळ्यांचं स्वागत करते आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर चला जाऊया आज शूज किंवा चप्पल घेण्यासाठी. असं नवऱ्याने मला चॅलेंज दिलं होतं की तुला जे घ्यायचं ते घे, पण एका अटीवरती. तर सगळ्यात पहिल्या गेल्या मी नारळ पाणी पिऊन घेतलं, ज्यूस वगैरे पिला. त्यानंतरला आम्ही गेलो पुढे. मग त्यांनी स्कूटी घेतली होती. स्कूटीवरती आम्ही ड्राईव्ह करत मस्त गेलो होतो. संध्याकाळचा मस्त मूड होता आमचा जायचा. साईडला रिलायन्स डिजिटल पण होतं, तिकडे जायचं होतं थोडंसं इलेक्ट्रॉनिक वस्तू बघण्यासाठी. पण विचार केला नाही आजचा डे आहे ना, शूज घ्यायचा तर शूजच घेणार आहे मी. तर चला आता जाऊया आपण आतमध्ये. तर आता मी इथं ट्रेंड्समध्ये आले आणि ट्रेंड्सच्या साईडला सुद्धा एक आहे शॉप, तिथे पण मी जाणार आहे. तर आतमध्ये पहिला एंट्री केली. कपड्यांमध्ये तर मला एवढं काही खास कलेक्शन वाटलंच नाही आणि मला काही आवडलंच नाही. मला तो बोलवतो तुला कपडे पण घे, पण म्हटलं नको, आज मी चप्पल किंवा शूज घेणार. तर मी इथे ना अशा खूप साऱ्या चप्पल वगैरे ट्राय करून बघितल्या, काय काय न्यू पॅटर्नच्या वगैरे. तर मला थोडं ओके वाटलं. त्यानंतर विचार केला की नको जाऊ दे, डायरेक्टली आपण आहे ना शूजच घेऊन टाकूया. मग रित्वीसाठी काही बघितलं, रित्वीसाठी 2-3 ड्रेस घेतले. त्यानंतरला आम्ही गेलो शूजकडे, कारण की विक्रांतला सुद्धा शूज घ्यायचे होते आणि मला सुद्धा, कारण की आम्ही लवकरच आता बाहेर चाललो. तो आमचा एक मोठा प्लॅन आहे फिरायला जाण्यासाठी. तर घेतो इथून म्हणून सगळं म्हटलं चांगलं घ्यायला पाहिजे. तर शूज त्यांनी एवढे सारे शूज काढले. त्याच्यानंतरला त्यांनी ह्याच्यातलं एक फायनल केलं, तो पण मी केला म्हणून केला त्याने फायनल. त्याला त्याची चॉईस पटकन करता येत नाही. मी जेव्हा हेल्प करते तेव्हा तो पटापट करतो. तर मला खूप शूज सारे आवडले होते. रित्वीचं पूर्ण टाईमपास चाललं होता. हे मी वेअर केले शूज. तर याचा कलर कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पिंक आणि व्हाईट हे आता खूप कॉमन झालं आहे. ब्लॅक पण मला आवडत नाही, म्हणून म्हटलं वेगळा काहीतरी घेऊया आपण. तर मी हे शूज ट्राय केले, मला खूप आवडले आणि खूप मस्त वाटतात. पण नंतर नवऱ्याने दुसरे पण दाखवले. तर विचार केला आता काय करू. मग फायनली दुसरे शूज घेतले मी आणि आता निघाले बाहेर जाण्यासाठी. त्याआधी मला इथं बिल करायचं आहे, बिल करणार मी. आणि मग गेले. त्यानंतर फ्राईज वगैरे खाऊन घेतले, कारण की घरी जायचं होतं लवकर आणि जेवणसुद्धा बनवायचं होतं. मग पटापट हिला दिलं सगळं, कारण की ती खूप थकली होती ना म्हणून. त्यानंतरला मग मला असं मूड झाला की मी आता आईस्क्रीम खाते. मग सलूनच्या बाहेर बसूनच मी आईस्क्रीम खाऊन घेतलं आणि त्यानंतर मग निघाली घरी जाण्यासाठी, कारण की रित्वी काय ऐकत नव्हती आणि इथं सगळ्यांचं बोलणं चालू होतं. मग त्यानंतर दूध वगैरे सगळं घेतलं आणि मग घरी गेली. तर चला बाय गाईज, कसं वाटलं.